मराठी भाषा भवन रखडलं, पण भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली. संजय राऊतांची टीका, तर कार्यालयाची जागा रीतसर 90 कोटीला विकत घेतली. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीवर भाजप कार्यालय कसं बांधू शकतं? योग्य कागदपत्र नसताना जागा विकत घेतली तर भूमिपूजन कसं करता? रोहित पवारांचा सवाल. एसआरचा पहिला टप्पा संपला. बिहारची मतदार यादी शुद्ध झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये एसआर प्रक्रिया राबवली जाणार. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं भांडवल करू नका, कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आत्महत्येचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं वक्तव्य. रणजित निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण. सुषमा अंधारेंचा आरोप. फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळत आहे? महिला डॉक्टर आत्महत्येवरूनही हल्लाबोल. रणजितसिंह निंबाळकरांकडून सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणेंना नोटीस. 50 कोटी द्यावे आणि 48 तासामध्ये माफी मागावी अशी नोटीस पाठवली. निंबाळकरांचे वकील धीरज घाडगेंची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. अटकेतील आरोपी बनकरला दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये हजर करणार. आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टामध्ये हजर केले जाणार. जानेवारी-मार्च दरम्यान महिला डॉक्टरचा आरोपी बदनेसोबत संवाद. दोघांची एकमेकांच्या विरोधात तक्रार. आत्महत्या करेन असं महिला डॉक्टरनं बनकरला सांगितलेलं. चाकणकरांची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन. डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार. रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी. साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर गोपाल बदनेशी व्हॉट्सअपवर संवाद. सुसाईड नोटमधील महिला डॉक्टरचा हस्ताक्षर तपासणार. फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या आहे तपासलं पाहिजे. जयंत पाटलांचं वक्तव्य. तर हातावरील अक्षर दुसऱ्या कोणाचं तर नाही ना, याची देखील चौकशी झाली पाहिजे. फलटणमधील घटनेवर जयंत पाटलांची मागणी. मृत डॉक्टर तरुणीनं आरोपी बदनेवर अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. गोपाल बदनेच्या पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांचा विरोध. आरोपी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. पीडित डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. पीडित तरुणीवर पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधींचा दबाव होता. अनेक महिन्यांपासून ती असुरी शक्तीविरोधात लढली. जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्ट. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जात आहे. पुण्यामधील जनता सुज्ञ. सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळांची पाठराखण. गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याची घाई करू नये. मोहोळ आणि निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तपासाशिवाय गृहमंत्र्यांनी खुलासा केल्यास तपास यंत्रणेवर दबाव येतो. जयंत पाटलांचं वक्तव्य.